आपण बघतोय सध्या राज्यातलं राजकारण हे खूप तापलेलं आहे. दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. शिंदे गटात ठाकरेंचे खासदार प्रवेश करणार आहे, शिवाय विधान परिषदेचा निकालही लागणार आहे. यामागे आतल्या गोष्टी काय काय आहेत तर त्या आपण काही सिनियर पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, ओमराजेंचं भविष्य काय असेल? काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं तेच मुख्य लाईन होती कालची, की मतदारसंघातले कामं होत नाही आहे आणि इतकं म्हणजे पळापळ करून सुद्धा जर अपयश येत असेल तर काहीतरी टफ कॉल हा आयुष्यात घ्यावा लागतो आणि तो त्यांनी घेतला. आता पुढची वाटचाल त्यांची अशी असण्याची शक्यता आहे की केंद्रात त्यांना साधारणतः 1.5 वर्षाचा राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्याने बरेचसे निकाल धाराशिवमधले बदलू शकतात. कारण पळणारा मनुष्य तुम्हाला दिसतोय, परंतु हातात जर सत्ता नसेल तर काय होऊ शकतं हे त्यांनी आता ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समिती किंवा इतर निवडणुकीमध्ये त्यांनी पाहिलं होतं. आता त्यामुळे आता हातात पद असताना तुम्ही काय करू शकतात हे तुम्ही त्यांना दाखवून देऊ शकता, म्हणजे दाखवून देण्याची गरज आहे. सांगत असले की आम्हाला निधी मिळत नाहीये, हे सगळ्या गोष्टी होत आहेत, पण कुठेतरी असं वाटतं का की त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा होती मंत्रिपदाची वगैरे, असं काही वाटतं तुम्हाला? तसं नाही वाटत, कारण तो जमिनीवरचा कार्यकर्ता ठाकरे स्वतः त्यांना म्हटले होते आणि आजपर्यंत त्यांचा म्हणजे इतिहास जर पाहिला आपण किंवा त्यांची म्हणजे शैली जर पाहिली तर ते ग्राउंड लेवलला काम करतात. मग त्यांनी मंत्रिपदाची कधी अपेक्षा यापूर्वी बोलून दाखवलेली नव्हती, हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बरं, एकंदरीत काय वाटतं सर की आता राणा पाटील जे तर ते त्यांचे मोठे विरोधक आहेत, तर आता एकंदरीत ओमराजेंचं स्थानिक राजकारण कोणत्या पद्धतीचं असेल? त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतच त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. जरी ते विरोधक म्हणूनच त्या ठिकाणी राणा पाटलांच्या विरोधात काम करणार आहेत हे त्यांनी जाहीर केलेलं आहे कालच्याच कार्यक्रमात. त्यामुळं विरोधकांची भूमिका ही तिथे निभावणारच आहेत, पण ते राणा पाटलाच्या दृष्टीने, इतराच्या दृष्टीने नाही, कारण की आता ते सत्ताधारी बाकावर आले विरोधकाच्या भूमिकेतून. त्यामुळं कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळावं, कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळावी हीच त्यांची अपेक्षा आहे. आणि काल त्यांनी त्यांच्या कामालाही सुरुवात केलेली आहे. 1-2 ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन लावले किंवा आरोग्यमंत्री राज्याचे आबिटकर यांना फोन लावून त्यांनी तिथल्या समस्याही सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कामाला तर त्यांनी धडाक्यात सुरुवात केलेली आहे. मात्र आता याला जनतेतून कितपत ते प्रतिसाद मिळतो हे येणारा भविष्यकाळच ठरवणार आहे. त्यामुळं आपल्याला निश्चितच तिथल्या निंबाळकरांच्या राजकारणाला यातनं मला धोका जाणवतो खरं, कारण की मुळात त्यांचं जे राजकारण आहे निंबाळकरांचं ते भावनेवरती आणि ठाकरेंच्या निष्ठेवरती होतं. म्हणजे पवनराजेंची हत्या हा त्यांच्या राजकारणाला सगळ्यात मोठा पॉईंट ठरलेला आहे. त्यानंतर ते राजकारणामध्ये आले आणि त्यानंतरची ठाकरेंची निष्ठा म्हणजे जो शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक जोडला गेला, त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षांतरामुळं हा खूप मोठा म्हणजे त्यांचा जो राजकीय भांडवल होतं ते राजकीय भांडवल ह्या 2 मुद्द्यांमुळं संपलेलं आहे. राणा पाटील पुढे त्यांना मदत करतील नाही करतील, सावंत करतील नाही करतील, हा नंतरचा मुद्दा आला. पण ज्या प्रकारे त्यांनी त्यांची एक इमेज क्रिएट केली होती जी सोशल मीडियावरती फेमस होती आणि एकंदरीत धाराशिवच्या राजकारणामध्ये, पूर्वीच्या उस्मानाबादच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे ते प्रसिद्ध होते, त्यांचं ते नेमकं भांडवल आत्ता गेलेलं आहे. 2.5 वर्षाचा काळ आहे, खूप मोठा काळ आहे. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही होऊ शकतं, मात्र जे त्यांचं मेन राजकारणाची जी दिशा होती ना ती कुठंतरी इथं खटकलेली मला वाटतंय. त्यामुळं नक्कीच त्यांना हे पुढचं राजकारण सोपं नसेल एवढं तरी आत्ता निश्चित आहे. मला असं वाटतं ना की जसं दीपक सर म्हटले की ओमराजे कारण सांगतायत की कामं होत नाही आहेत. आत्ताची काल परवाची एक रेकॉर्डिंग त्यांची समोर आली आहे, त्याच्यामध्ये असं बोलतायत की साधा ट्रान्सफॉर्मर बसवायला देखील आपल्याला पैसे मिळत नाहीत, निधी मिळत नाही आहेत. जर ट्रान्सफॉर्मर बसवायला तुम्हाला निधी मिळत नाही आहे, तुम्ही खासदार झालात कशासाठी? जर मागच्या काही घडामोडी जर पाहिल्या त्याच्यामध्ये खासदारांचा निधी असेल, एक ठराविक निधी तुमच्या मतदारसंघाला तो मिळत असतो आणि त्याच्यातून तुम्ही साधा ट्रान्सफॉर्मर बसवू शकत नाहीत. गावातल्या एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या सरपंचाला जरी फोन केला ना तर तो दुसऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर बसवून देतो. तुम्ही तर खासदार आहात. दुसरी गोष्ट, या नगर परिषद, नगरपालिका ह्याचे देखील उदाहरणं ओमराजे सांगतायत. त्याच्यामागे आत्ताची जी विधान परिषदेची जर निवडणूक बघितली तर याच्यामध्ये धाराशिवचे देखील अनेक मतदार फुटलेले आहेत. याचं कारण असं सांगितलं जातं की ओमराजेची ही जी काही चलबिचल झाली आणि शिंदे सेनेमध्ये जाण्याचा जो काही प्रवास ठरला आहे त्यांचा, त्यामुळे ही सगळी मतं फुटली. मग ही मतं आत्ता तुमच्या मागं येत आहेत. मग नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस का नाही आलेली? त्यावेळेस तुम्ही अधिकच्या सीटा, त्यावेळेसचे तुमचे उमेदवार का फुटले? हा देखील मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे यांनी कैलास पाटील जे ओमराजे यांचे फार विश्वास म्हणून समजले जातात, त्यांच्यावर ओमराजेंना मनवण्याची ही सुरुवातीपासून जबाबदारी दिल्याच्या बातम्या येतात.
कालची देखील बैठक आहे की कैलास पाटील मध्यरात्री त्यांना भेटले, त्यांच्यासोबत वरुण सरदेसाई देखील होते. या दोघांनी मनवण्याचा प्रयत्न केलेला. पण मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी ही देखील गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आज एवढा विश्वासू आणि दोघांचीही धाराशिवची जोडी फार प्रचंड व्हायरल होती. एक चांगले जिगरी मित्र म्हणून देखील राजकारणाच्या पलीकडं हे यांच्याकडे पाहिलं जातं. असं असताना ओमराजे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेत. उद्या कैलास पाटील जाणार नाहीत याची काय गॅरंटी? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय भवितव्यासाठी ते जातील, पण हे राजकीय भवितव्य निश्चित करत असताना ना नेहमी विरोधाचा पेस असतो. म्हणजे मी मगाशी बोललो की राणा पाटीलांची भूमिका याच्यामध्ये काय असेल, आणि जी पाटलांच्या विरोधातली जी मतं होती, जी कायम निंबाळकरांसोबत, कैलास पाटलांसोबत आणि जे विरोधक आहेत ते त्यांच्यासोबत जात होती, तर त्याच्यामुळे त्यांना ते एवढं मोठं बहुमत किंवा तेवढं ते स्थान मिळालं होतं. जर हीच मतं निघून गेली आणि ठाकरेंचा जो एक ब्रँड होता, म्हणजे तुम्हाला ठाकरेंची मतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसतील, तशी शिंदेंची तुम्हाला दिसणार नाहीत, त्यांच्या नेत्यांची दिसतील. कारण की ठाकरे एक जसं आपण पवार घराणं म्हणतो, ठाकरे घराणं म्हणतो, तसं ते प्रस्थापित झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला गावामध्ये एक तरी तुम्हाला त्यांचा मतदार भेटेल म्हणजे भेटेल. तसं शिंदेंचं अजूनपर्यंत तरी ते झालेलं नाहीये. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या राजकारणाचा जर कैलास पाटील गेले तर त्यांनाही फटका बसेल, आणि आता ओमराजे गेले तर त्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2.5 वर्षामध्ये किती डॅमेज कंट्रोल करतात याच्यावरती त्यांचं राजकीय भवितव्य असेल. मला वाटतं कैलास पाटील जाणार नाही, कारण कैलास पाटील यांचं राजकारण आतापर्यंत ओमराजेंच्या वटवृक्षाखाली असं ते चित्र होतं. आता ओमराजे गेल्यामुळे जी तयार झालेली स्पेस आहे ती स्पेस कदाचित कैलास पाटील भरून काढण्याचा प्रयत्न करतील. कदाचित ठाकरेंचे पुढचे उमेदवार म्हणून कैलास पाटील पण असू शकतात धाराशिवचे. मला जरी खासदार जरी गेले असले तरी आमदार जाणं अशक्य वाटतं, कारण ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वाट बघतील असं वाटतं. कारण की विधानसभेचा जो काही स्पेस आहे तो भरलेला आहे. जवळपास महायुतीकडे 232 आमदार आधीचेच आहेत, आणि त्यानंतर या 20 आमदारांनी त्यांना फारसा काही फरक पडणार नाही असं वाटतं. आणि दुसरं जर आपण बघितलं तर 20 आमदारापैकी जवळपास 15 जणांचा गट घेऊन जावा लागेल, त्याच वेळी ते शक्य होणार. आणि 15 जणांचा गट तयार होणं मुश्किल वाटतं, कारण की मुंबईतले हे आमदार आहेत आणि मुंबईतले जवळपास 10 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या भरोश्यावर निवडून आलेले आहे. त्यामुळे हे त्यांची साथ सोडतील असं कदापिच वाटत नाही. कारण की जर आपण बघितलं तर मराठवाडा आणि मुंबई हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे, आणि ह्या गड काही केल्या फुटत नव्हता. परंतु आता जरी 3 खासदार गेले असले तरीही मराठवाड्यात फारसं खिंडार पडलं असं म्हणता येणार नाही. कारण की गेल्या निवडणुकीत काय झालं हे सर्वांना माहितीच आहे. कारण की गेल्या निवडणुकीतही त्यांना फटका बसला होता मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या पूर्वी. मात्र लोकसभेत त्या ठिकाणी परत 3 खासदार उद्धव ठाकरेंचीच निवडून आले होते. त्यामुळं नक्कीच उद्धव ठाकरेंना भविष्यात संधी देखील या ठिकाणी आहे. त्यामुळं आमदार फुटतील या चर्चेला काही अर्थ राहिलेला नाही. सर म्हटले की कैलास पाटील फुटणार नाहीत. सर म्हटले 15 आमदार एकत्र करावं लागतील, 2/3 तरच ते शक्य आहे. पण सध्याची देशातली जर आपण राजकीय परिस्थिती पाहिली, म्हणजे आता पश्चिम बंगालमधली पाहिली, तर जवळपास 60हून अधिक आमदार ममता दिदींचे फुटलेले आहेत. म्हणजे त्यांचे 80 आमदार निवडून आले. त्यातले आत्ता त्या फुटीर नेत्यांचा दावा आहे की जवळपास 64 आमदार त्यांच्या बाजूने आहेत. जर तिथं 64 आमदार फुटू शकतात तर महाराष्ट्रामध्ये 15 आमदार फुटले तर काय आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आणि खासदार आता 9 खासदारांपैकी 6 खासदार तर फुटलेलेच आहेत. त्यामुळे आता कोण सगळे महाराष्ट्रातून ओमराजे फुटणार नाहीत हा सगळा महाराष्ट्र त्यांच्यावर एवढा विश्वास टाकत होता. म्हणजे अनेक त्यांचे चाहते म्हणत होते की कोणी फुटलं, इकडं तिकडं झालं तरी ओमराजे कुठेच जाणार नाहीत, ओमराजे ठाकरेंसोबतच राहतील. पण शेवटी ओमराजेंनी त्यांच्या मनाप्रमाणे यायचा तो निर्णय घेतला. आता तिथं नेमकं काय डील झाले, काय ऑफर आल्या हे ओमराजेंनाच माहीत. ते काल म्हटले की मी गावकऱ्यांशी बोललो आणि निर्णय घेतला. पण मागच्या काही महिन्यांपासून आणि आता काही बातम्या आता येत आहेत की लोकसभेची इलेक्शन झाल्यापासूनच हे सगळं सुरू होतं. म्हणजे खासदार फोडायची प्रक्रिया तेव्हापासूनच सुरू होतं, ऑपरेशन टायगर तेव्हापासूनच सुरू होतं. त्यामुळे कोण फुटेल, काय फुटेल हे आता चर्चा फक्त टेबलवरच राहिलेल्या आहेत. प्रत्यक्षात बरीच ऑपरेशन सुरू आहेत असं म्हणायला हरकत नाही. आत्ता तुम्ही म्हणला की 2 महिन्यापासून या सगळ्या चर्चा सुरू होत्या. 2 वर्षापासून सॉरी. मग 2 वर्षापासून जर चर्चा सुरू होत्या तर डॅमेज कंट्रोल करायला मग ठाकरे कुठं कमी पडले का, असाही प्रश्न निर्माण होतोय. बरं,
ते संपते ना संपते तोपर्यंत म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा अजून सुरूच आहे. तोपर्यंत सकाळी नार्वेकर आणि जाधवातमधला वाद समोर आला आहे. आता मिलिंद नार्वेकर म्हणजे ठाकरेंचे एवढे विश्वासू, आता एवढ्या जवळच्या माणसाचं डॅमेज कंट्रोल जर त्यांना करता येत नसेल, म्हणजे एखाद्या पक्षाची आपली भूमिका त्यांनी सरळ एखाद्या दोन म्हणजे जास्त ओव्हर होईल पण गावच्या चौकातला जसा वाद असतो तसं त्यांनी पोस्ट एक शेअर केली आणि भास्कर जाधवांचा त्यामध्ये व्हिडिओ शेअर करत म्हणले की फडणवीसांना विनंती केली की विरोधी पक्षनेत्याचं काय असेल ते मार्गी लावा. म्हणजे ह्यात कुठंतरी पक्ष प्रमुखांचं पण अपयश आहे की आपल्या पक्षातला वाद असा जर चव्हाट्यावर येत असेल तर मग वेळीच काय तर त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दोन मुद्दे. बंगालच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना होऊ शकत नाही आहे, कारण की बंगालचं राजकारण हे दडपशाहीचं राजकारण राहिलेलं आहे. म्हणजे ते डाव्यांचं राजकारण असेल, डावे ज्या प्रकारे सत्तेत राहिले, त्यानंतर ममता दिदी सत्तेत राहिल्या आणि ते सत्तांतर झाल्यानंतर आत्ता जे भाजप आहे तर ते ज्या प्रकारे राजकारण करत आहे तशी पार्श्वभूमी महाराष्ट्राची नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं आणि बंगालची तुलना होऊ शकत नाही, हे पहिली गोष्ट मला वाटते. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर तिकडे जात असाल तर तुम्हाला काहीतरी मिळणं अपेक्षित असतं, जो निधी मिळणं अपेक्षित असतं. आणि जर शिंदेंकडे आमदार जात असतील तर मुख्यमंत्री त्यांना का मोठं करतील, म्हणजे ते त्यांच्या विरोधकांना मोठं करतात. आत्ता जे 6 खासदार गेलेले आहेत, जे शिंदेंकडे सोबत गेलेले आहेत, जे निधीसाठी गेलेले आहेत, आणि जर स्थानिक लेवलला पाहिलं तुम्ही तरी निधीचं वाटप आणि हे अर्थमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मुख्यमंत्र्यांनी आत्ता पत्रकार परिषदेमध्ये फक्त ऑपरेशन सक्सेस झालं आणि डेड बॉडी सेफ आहे असं काहीतरी वक्तव्य केलेलं आहे. बाकी त्यांनी काहीच वक्तव्य केलेलं नाही याच्यावरती. त्यामुळं फडणवीसांची याच्यामध्ये नेमकी भूमिका काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे फडणवीसांना फार याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळं खासदारांना निधी मिळेल, ताकद मिळेल, ही शिंदेंकडनं मिळेल, ती फडणवीसांकडनं राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडनं मिळेल याची शक्यता एकदम कमी आहे. आता दुसरा मुद्दा असा की खरंच ठाकरेंचं नेतृत्व कमजोर झालं आहे का, तर त्याला खूप साऱ्या गोष्टी असं म्हणता येईल की हो त्यांचं नेतृत्व कमजोर झालं आहे. कारण की खासदार फुटत आहेत, सगळं घडतं आहे, मात्र ते काहीच हालचाली करताना दिसून येत नाही. कारण की ते म्हणतात की आमच्याकडे माहिती होतं, हे होतं, सगळं होतं. आत्ता ज्या प्रकारे भास्कर जाधव आणि हे प्रकरण चालू आहे नार्वेकरांचं, त्याच्यावरून ते दिसतं. त्याच्यामागचं मेन फॅक्टर हा आहे की शिवसेनेची जी मूळ भूमिका आहे ना, त्या मूळ भूमिकेपासून ते कुठंतरी लांब गेलेले दिसत आहेत. शिवसेना ही दडपशाहीने चालती, ती ठोकशाहीने चालती आणि उद्धव ठाकरे हे ते लोकशाहीने चालवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे हे सगळं तयार होतं आहे असं मला प्रथमदर्शनी तरी वाटतंय. सर रोशन मगाशी म्हटलं की जे फुटलेले आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात असणार आहे किंवा काय नाही का, त्यांची जागा सेफ म्हणजे असुरक्षित होण्याची शक्यता आहे. परंतु मला हे म्हणजे अनबॅलन्स वाटतं वाक्य. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ते खासदार अगोदर म्हणजे आमदार फुटले होते 40 आमदार, त्यावेळेस म्हणजे त्यानंतरचा जर रिझल्ट आपण पाहिला विधानसभेचा तर तो पूर्णपणे विरोधात गेलेला आहे. आणि नाही द्यायला पाहिजे, बरोबर आहे, नाही परंतु अगोदरचं ते स्टेटमेंट होतं ना ते त्या संदर्भातलं होतं की बाबा ते जागा सुरक्षित नसणार, त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात असणार आहे, नाही का. परंतु आत्ताची कंडिशन जसं शिंदेंनी म्हटलं होतं की त्यांचा एकही आमदार जरी पडला तर ते राजकीय संन्यास घेतील किंवा गावाला निघून जातील. त्यांनी त्याबरोबरीत त्यांचे दुप्पट आमदार निवडून आणले, नाही का. आपण ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं एकंदरीत आपण असं आत्ता म्हणजे आराखडे बांधतोय किंवा त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे, मतदारसंघात त्यांना फिरणं म्हणजे विरोध होऊ शकतो. परंतु तिथले ते स्थानिक नेते असतात, त्यांना तिथलं राजकारण माहिती असतं, खास खळगे माहिती असतात. त्यामुळे पक्ष नेतृत्व हे तिथं त्यांना उमेदवारी देताना त्या गोष्टींचा बारकाईने विचार करतच असतं. त्यामुळे पक्षाने जरी त्यांना उमेदवारी दिली त्यावेळेस किंवा त्यांच्या विरोधात एखादा उमेदवार नवीन दिला तरी पक्षाला ह्यांच्या म्हणजे प्लस पॉईंट पण लक्षात घ्यावे लागणार आहेत. माझ्या आकलनाप्रमाणे ते शिंदेच्या भरोश्यावर गेलेत याची शक्यता 50% ते भाजपच्या भरोश्यावर गेलेले आहेत. थेट भाजपमध्ये जाता येत नाही म्हणून ते शिंदेमध्ये गेलेले आहेत. कारण की तुम्ही जर राजकारण पाहिलं तर सत्तेमध्ये कोण आहे, भाजप आहे. मुख्यमंत्री कोणाचा आहे, भाजपचा आहे. मग ते जात आहेत का शिंदेच्या शिवसेनेमध्ये? तिथल्या जागा, बरं धाराशिवची जागा ही राष्ट्रवादीची जागा आहे, मागच्या वेळेस अर्चना पाटील तिथनं लढलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जागांची वाटणी आणि हे बघितलं तर भाजपमध्ये न जाता ते इकडं का गेलेले आहेत, तर ही तडजोड आहे तात्पुरती.
त्याच्यामुळे ते शिंदेच्या, त्यामुळं आपण जितकं शिंदेंना हे करतोय की ऑपरेशन सक्सेस झालं, हे झालं, ते झालं, माझ्यामध्ये ऑपरेशन हे शिंदेपासून सक्सेस नाही झालं, ते केंद्रातनं सक्सेस झालंय. कारण की केंद्रामध्ये अध्यक्ष बसलेत, ते कुणाच्या इशाऱ्यावर ते काम करतात, एकंदर त्यांना कुठं नेलं जातं, कुठं ठेवलं जातं, आणि त्यातल्या टेक्निकल बाबी तपासून ते अपात्र ठरणार नाहीत हे कोण पाहतं, तर ते गृहमंत्री शहा पाहतात. म्हणजे शहांना थेट त्यांना भाजपमध्ये न घेता आपल्याला, म्हणजे राज ठाकरेंचं कालचं स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी की हे पुढची 2029ची खेळी किंवा त्याच्या पुढची खेळी ही असू शकते. त्याच्यामुळं हे फक्त एकनाथ शिंदेपुरतं मला मर्यादित वाटत नाही, किंवा एकनाथ शिंदेचं ऑपरेशन नाही आहे, ते अमित शहांचं ऑपरेशन आहे. आपला खुट्टा अजून मजबूत करण्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत. फक्त 2029मध्ये नेमकी ह्याची वाटणी कशी होणार त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतील. रोशन आत्ता ऑपरेशन टायगरवर बोलत होता आणि भाजपशीही त्याने कनेक्शन जोडलं. पण आज एक मोठं ऑपरेशनही तुम्ही पाहिलं असेल की ऑपरेशन टायगर किल म्हणजे काय, तर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने शिंदेंना झटका दिला अशी जोरदार चर्चा आहे. कारण जे भाजपचे बंडखोर गीते आहेत ते निवडून आलेत. अनपेक्षित निकाल आहे हा सर्वांसाठीच, आणि त्या निकालातून असं चित्र एक तयार झालेलं आहे की शिंदेंनी दराडेंना निवडून आणण्यासाठी खूप जोर लावला होता तिथे, आणि गिरीश महाजन, उदय सामंत हे सगळे नेते तळ ठोकून होते नाशिकमध्ये. तरीही त्यांना दराडेंना निवडून आणणं शक्य झालं नाही. गीतेंनी शांतीत क्रांती केली थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. शेवटच्या काही 1-2 दिवस ते प्रचार केला नाही असं ते म्हटले की मी प्रचारात सक्रिय नाही, पण त्यांनी उघडपणे पाठिंबाही दिला नाही. त्यामुळं गीते निवडून आले. त्यांना जवळपास भाजपची किती मतं फुटली, 218 भाजपची महायुतीची मतं गीतेंच्या बाजूने गेले. त्यामुळे आपल्याला इथं असं दिसतंय की आपला उमेदवार भले तो बंडखोर असो, मग तो निवडून आणण्यासाठी भाजप काही करू शकतं. म्हणजे बंडखोर उमेदवारालाही भाजप पाठिंबा देऊ शकतं. आणि असं सांगितलं जातंय, अशी चर्चा आहे नाशिकमध्ये, नाशिकच्या राजकारणात, की गीतेंना निवडून आणण्यासाठी महाजनांनीच प्रयत्न केले. तर हे राजकारण मला वाटतं की मग ते आमदारकीची म्हणजे विधानसभेची निवडणूक असो किंवा खासदारकीची, तिथं भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी किंवा आपला उमेदवार भले तो बंडखोर असो किंवा अपक्ष म्हणून उभा जे असेल तर त्याला निवडून आणण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतं, हे नाशिकच्या निवडणुकीवरून दिसून आलंय. पण त्याच्यात एक आणखी एक बातमी आलेली आहे की ज्यावेळेस गोकुळ गीते निवडून आले त्यावेळेस त्यांना एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा फोन आल्याची बातमी आली आहे. त्याचसोबत त्यांना नाशिकला फ्लाईट पाठवण्याची देखील बातमी आली आहे की त्यांचा लागलीच शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. मग याच्यावरनं कुठंतरी असा एक तर्क निघू शकतो की सुरुवातीपासून एक बातमी येत होती की गोकुळ गीतेंच्या पाठीमागे गिरीश महाजनांचा हात आहे, तेच पाठीशी घालतायत, तेच त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायला ताकद देत आहेत. पण आता निकालानंतर असं दिसतंय काय हे भाजपची मतं फोडण्यामागे किंवा गोकुळ गीतेंनाच निवडून आणण्यामागे एकनाथ शिंदेचा पण हात असू शकतो. कारण ह्या बैठका आणि ह्या सगळ्या फक्त दिखाव्यापुरत्या देखील केल्या गेल्या असू शकतात. ही जी बातमी येते यामागं हा तर्क नक्कीच निघू शकतो. असा तर्क निघू शकतो, मात्र स्वतःचा अधिकृत उमेदवार पाडण्याइतकी एवढे एकनाथ शिंदे म्हणजे राजकारणामध्ये अपरिपक्व आहेत असं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल की त्यांनीच असं केलं, स्वतःचाच उमेदवार पाडला आणि त्यांचा आता प्रवेश घडून आणतात. हा, महायुतीमध्ये कुरबुरी नको, त्याच्यामुळं कदाचित भाजपनी हे सगळं करून सुद्धा ते बाजूला राहतील की आम्ही काय केलेलं नाहीये. पण अधिकृत उमेदवार देऊन त्याच्या पाडण्याची व्यवस्था करणं हे त्यांच्या नेतृत्वावरती शंका उपस्थित केल्यासारखं आहे. त्यामुळं आत्ता लगेच असं बोलणं की एकनाथ शिंदेंनीच मग गोकुळ गीतेंना ताकद दिली, हे केली. कारण की गोकुळ गीतेंना मनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन झाला होता, उपमुख्यमंत्री स्वतः बोलले होते, त्यानंतर मला वाटतं महाजन गेले होते, सामंत गेले होते, हे सगळे तिथे गेले होते. हे प्रयत्न ते मागं घेण्यासाठी करत होते. त्यामुळे ऐनवेळी असं बोलणं की ऐनवेळी अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये ह्या अफवा पसरल्या जातात की आपला नेता किती स्ट्रॉंग आहे, किती हुशार आहे आणि त्यांनी ऐनवेळी कशा चालाकी केली हे दाखवण्यासाठी असतं. मात्र त्यामध्ये तथ्य असेलच असं नाही. त्याच्यामुळं गोकुळ गीतेंच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर किल हे भाजपनी ऑपरेशन व्यवस्थित प्रकारे केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे मगाशी राजानंद सर म्हटले की तुम्ही ह्या छोट्या निवडणुकीमध्ये हे होऊ शकतं, तर भाजप मोठ्या निवडणुकीमध्ये शिंदेंना हिसका नक्की दाखवू शकतं, एवढं मात्र निश्चित. सर, एक मुद्दा मला असा विचारायचा होता की एकीकडे महायुतीचा बंडखोर उमेदवारही निवडून आला, पण महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही, हे कसं झालं?
आपण जर सुरुवातीपासून जर पाहिलं तर एक चित्र स्पष्ट होतं की महायुतीकडे पुरेसं संख्याबळ होतं आणि महाविकास आघाडीकडे संख्याबळ नव्हतं. म्हणजे खरं तर आपण म्हणजे हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे की महाविकास आघाडीने नेमकं कोणत्या जोरावरती एवढे उमेदवार राज्यामध्ये दिले होते. परंतु त्यांनी एक राज्यातलं एकंदरीत चित्र असं होतं की बाबा एक म्हणजे एकतर्फी लढत होण्यापेक्षा आपण उमेदवार देऊया, आपल्या पक्षामध्ये एक त्या निमित्ताने काहीतरी आपण करतोय उमेदवारांसाठी, अशी एक चर्चा मेसेज जाईल आणि त्या पद्धतीनेच महाविकास आघाडीने उमेदवार दिले. अदृश्य शक्ती पाठीशी असल्याचे काही दावे पण केले होते त्यांनी. सोलापूरमध्ये पण धैर्यशील मोहिते पाटील म्हटले होते की बाबा आमच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे, तिथे निकाल चेंज होऊ शकतो, वाटते तिथे निवडणूक ही सोपी नाही आहे. परंतु हे कुठे दिसून आलेलं नाही आहे. म्हणजे महाविकास आघाडीचे मतही फुटले आणि त्याचा फायदा महायुतीला झाला. तसे महायुतीचे मतं कमी प्रमाणात फुटले आणि त्याचा महायुतीला चांगला फायदा झाला. सर मला एकंदरीत सांगा, ही जी विधान परिषदेचा जो निकाल लागलेला आहे तर याचं एकंदरीत ॲनालिसिस आपल्याला कसं करता येईल? आपण जर बघितलं गेल्या महिनाभरात रणधुमाळी सुरू आहे विधान परिषद निवडणुकीची आणि 17 जागेसाठी निवडणूक लागली होती. 17पैकी जवळपास 17ही मतदारसंघात महायुतीचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं. म्हणजे की 17-0 अशीच लढत होईल असं सुरुवातीपासूनच चित्र होतं या निवडणुकीचं. एकंदरीत हे 6 जागा सुरुवातीच्याच काळात बिनविरोध झाल्या होत्या आणि बिनविरोध 6मध्ये 2 जागा भाजप, 2 जागा शिंदेची शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. म्हणजे 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर 11 जागासाठी जवळपास निवडणूक झाली ही आणि 11 जागी ही चुरशीची काही लढत नव्हती, परंतु सरळ 11-0 असंच निकाल येईल असं अपेक्षित होतं. मात्र नाशिकमध्ये थोडीशी गडबड झाली आणि नाशिकमधला हा बंडखोराचा विजय हा निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी धक्का मानला जातो. आता दुसरं एक वैशिष्ट्य या निवडणुकीचं आपण जर बघाल तर यात महत्त्वाचं म्हणजे की भाजपकडून निवडून आलेले जवळपास 5 आमदार जे आहेत ते काँग्रेसमधून आलेले आहेत. म्हणजे काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना त्यांनी संधी दिलेली आहे. विशेषतः आपण बघितलं तर नांदेडमध्ये अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांच्यासोबत आले आणि काँग्रेसमधून अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना परवाच्या विधान परिषद निवडणुकीत तिकीट देऊन विजयी झालेले आहेत ते. त्यानंतर जर धाराशिव, बीड, लातूरमधले उमेदवार बघितले, बसवराज पाटील हेही लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. त्यांनाही त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि तेही आता विजयी झालेले आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण दुसरीकडं तर सातारा, सांगली विधान परिषद मतदारसंघातून विजयी झालेले धैर्यशील कदम हे सुद्धा निवडणुकीच्या थोडं काळ पूर्वी म्हणजे की विधानसभेच्या मध्येच ते काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले होते. त्यांना उमेदवारी दिली, तेही त्या ठिकाणी विजयी झाले आहेत. आणि दुसरं एक महत्त्वाचं अजून आपण जर निरीक्षण बघितलं तर अहिल्यानगर मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे की एक 8 दिवस आधीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून प्राजक्त तनपुरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि शेवटचे आणि 5वे उमेदवार म्हणलं तर आपण भंडारा हिंगोली मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. अशा पद्धतीने जवळपास 11 उमेदवारी भाजपची विजयी जरी झाले असले पण त्यातले 5 उमेदवार जर बघितले तर हे काँग्रेसचेच आहेत. म्हणजे की मूळचे फक्त 6 जणांना संधी भाजपने दिलेली आहे या माध्यमातून. दुसरीकडे आपण जर बघितलं तर जवळपास 4 जागा लढल्या होत्या शिंदे सेनेने आणि त्यापैकी 3 ठिकाणी ते विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 पैकी 2 ठिकाणी विजयी झालेले आहेत. अशा पद्धतीने 16 जागी जवळपास बघितलं तर महायुती विजयी झाली आणि नाशिकमध्ये एका ठिकाणी बंडखोर गोकुळ गीते विजयी झाले त्या निवडणुकीत. महाविकास आघाडी जिंकणार नव्हती हे निश्चित होतं, पण ज्या प्रकारे त्यांनी उमेदवार दिले आणि त्या उमेदवारांचं काय झालं तर हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण की यवतमाळमध्ये ज्या साहेबराव कांबळेंना उमेदवारी दिली, जे विधानसभेला म्हणजे खूप चांगल्या ह्याच्यामध्ये होते पण ते पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेला दिली, तिथं त्यांना बहुमत नव्हतं. मात्र ते काँग्रेसचा पुढचा चेहरा ठरू शकले असते, पुढच्या विधानसभेला तिथं ते उभे राहू शकले असते. मात्र त्यांनी ऐनवेळी तिथनं माघार घेतली. म्हणजे काँग्रेस ज्यांना उमेदवारी देते त्यांना विश्वास देऊ शकली नाही की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत, बहुमत नसलं तरी आपण हे कशासाठी करतो हे त्यांना सांगण्यामध्ये ते कमी पडले. साहेबराव कांबळेंनी उमेदवारी मागं घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता अमरावतीमध्ये काय झालं, तिथले जे देशमुख उमेदवार म्हणून होते काँग्रेसचे,
पोटेंच्या विरोधामध्ये होते भाजपच्या. बरं, ते ICU मध्ये दाखल झाले. ठीक आहे, आपण असं समजू शकतो की त्यांची तब्येत खराब असेल. मात्र त्यांच्या ज्या नेत्या आहेत यशोमती ठाकूर यांनी ज्या प्रकारे आरोप केले, त्यांनी किती पैसे घेतले, किती काय घेतले, तर त्याच्यावरनं मग डायरेक्ट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की तुम्ही तिकीटं नीट वाटली नाही. त्यामुळे हा जो सगळा गोंधळ दिसून येतोय तो महाविकास आघाडीमध्ये, ते जिंकणार नव्हते हे निश्चित. मात्र आपण यांना विरोध करत आहोत, आपण लोकांमध्ये एक संदेश देत आहोत, लोकप्रतिनिधींमध्ये एक संदेश देत आहोत. याची जी संधी होती ती मोठी संधी यांनी सोडली आणि ही महायुतीमधलीच निवडणूक झाली. इकडे वर्ध्यामध्ये पण त्यांना संधी होती, मात्र तिथंही वर्धा गडचिरोली त्या भागामध्ये त्यांनी ती संधी सोडलेली दिसते, कारण की तिथं काँग्रेस अंतर्गतच फार मोठा वाद आहे. त्यामुळं विरोधकांशी लढण्यापूर्वी महाविकास आघाडीतला किंवा त्यातल्या त्यात काँग्रेसला स्वतःच्या अंतर्गत जे वाद आहेत ते आधी मिटवावे लागतील, तरच त्यांना काहीतरी पुढं म्हणजे जिंकणं लांब आहे पण स्वतःच्या पायावर उभं राहतील असं वाटतंय. जसं रोशन सरांनी आत्ता किंवा सचिन सरांनी आत्ता विधान परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीचं ॲनालिसिस केलं, पण आता या निवडणुकीचे पुढच्या निवडणुकांवर कसे परिणाम होणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. जर आपण या विजयी झालेल्या उमेदवारांची काही नावं बघितली तर त्या उमेदवारांचा पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजप कसा वापर करून घेऊ शकतं त्याचं मी काही उदाहरण सांगतो. साकोली मतदारसंघामध्ये 2024मध्ये अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध नाना पटोले अशी लढत झाली होती. भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर रिंगणात होते तर काँग्रेसकडून नाना पटोले. त्या निवडणुकीत 2024च्या निवडणुकीत नाना पटोलेंचा फक्त 208 मतांनी विजय झाला होता. आता हेच अविनाश ब्राह्मणकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून पुन्हा आमदार झालेले आहेत. आता कदाचित 2029च्या निवडणुकीत हेच पुन्हा नाना पटोलेंच्या विरोधात उमेदवार असू शकतील आणि आता ताकद वाढल्यामुळं हा 208 मतांचा जो फरक आहे तो भरून काढणं त्यांना अवघड नसणार आहे. सेम सातारा सांगलीमध्ये जवळपास 70 ते 80 मतं अभयसिंह जगताप यांनी महायुतीची फोडलेली आहेत. जयकुमार गोरे यांच्या विरोधात यांना हा विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर होता. आता 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत अभयसिंह जगताप जयकुमार गोरेंच्या विरोधातील उमेदवार असू शकतात. सेम इकडे बसवराज पाटील यांच्याबाबत पण आहे. बसवराज पाटील उमरगा किंवा औसा उमरग्यामध्ये आता प्रवीण स्वामी आमदार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. त्यांच्या विरोधात आता कदाचित 2029ला बसवराज पाटील पुन्हा निवडणूक लढवू शकतात. राखीव मतदारसंघ पण उमरगा मतदारसंघ सध्या राखीव खुला होऊ शकतो. उमरगा तिथूनही संधी आहे किंवा ते कदाचित लोकसभेचे उमेदवार असू शकतात भविष्यात, म्हणजे की भाजपकडून अशी संधी आहे. पण आता ती संधी पूर्णपणे मावळलेली आहे, कारण की ओमराजे तिथं गेल्यामुळं ते काय शक्यता कमीच आहे, कारण की ते विधानसभेचेच उमेदवार असतील असं वाटतं. बार्शीत पण पुन्हा राजेंद्र राऊत उमेदवार असू शकतील 2029च्या निवडणुकीत, जे दिलीप सोपल आता आमदार आहेत. यापूर्वी बार्शीतूनच राजेंद्र राऊत 2019मध्ये अपक्ष विजयी झाले होते. आता ते 2024च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवार होते, पण दिलीप सोपल यांनी त्यांचा पराभव केला होता. आता भाजपने त्यांना पुन्हा ताकद देऊन विधान परिषदेवरती पाठवलेलं आहे. त्यामुळे 2029ची निवडणूक देखील बघण्यासारखी असणार आहे. अनेक बड्या नेत्यांना आत्ता या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने ताकद दिली आहे. हीच ताकद 2029च्या निवडणुकीत उपयोगात येणार आहे. तर एकंदरीतच आपण पाहिलं आहे की ओमराजेंचा शिंदे गटात जाण्याचा मुद्दा असेल किंवा राज्यातली विधान परिषद निवडणुकीचा निकाल असेल, तर एकंदरीतच या घटनेमागचे, या राजकीय घटनेमागचे जे वेगळे राजकीय अँगल होते तर ते आपण सिनियर पत्रकारांकडून आत्ताच ऐकलेले आहेत. जर तुम्हाला हे असे अँगल्स ऐकायचे असतील तर ही न्यूजरूम लाईव्ह आम्ही तुमच्यासाठी दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता घेऊन येत राहू. जर तुम्हाला ही न्यूजरूम लाईव्ह पाहायला आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका.